यवतमाळात पीक विम्यासाठी शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत. कापूस व सोयाबीन उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात पीक विमा भरपाईतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 7 ते 7.5 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस व सोयाबीनची लागवड होत असतानाही राज्यातील 31 जिल्ह्यांच्या यादीत यवतमाळचा समावेश नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. पीक विमा योजनेत एरिया अप्रोच क्रॉप कटिंग मधील तांत्रिक बाबी व नुकसानीचे कमी मूल्यांकन यामुळे प्रत्यक्ष नुकसान होणे शेतकरी भरपाईपासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी चळवळीच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, प्राध्यापक पंढरी पाटील, सचिन मनवर व प्रवीण आडे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलने करण्यात आली. पीक विमा आमच्या हक्काचा, एक जिल्हा 3 मंत्री, शेतकरी उपाशी अशा घोषणांनी यावेळी परिसरात राहून गेला होता. प्राध्यापक पंढरी पाटील यांनी प्रशासनावर तीव्र टीका करत जिल्ह्याचा समावेश का झाला नाही याचे स्पष्टीकरण मागितले. तसेच सचिन मनवर व प्रवीण आडे यांनी इशारा दिला की पुढील 2-3 दिवसात यवतमाळचा पीक विमा यादीत समावेश न झाल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल. या आंदोलनात अनेक शेतकरी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. एकूणच पीक विम्यापासून वंचित राहिल्याने यवतमाळातील शेतकऱ्यांचा रोष वाढत असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.